याच संगती गेल्या भक्तीने देखील भीमाती रभो परसो यारा परसो यारा पुंडली का बरा दिदला तारा त्याने माझा बुडता हात दिदला तू जम्या फुलवरा बांधिला तू जम्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तू जम्या फुलवरा बांधिला तू जम्या मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जुगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्वै गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया स्वामी
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल वैद्य एक पंढरीराव वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधा ते संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला भगवान पांडुरंगाला वैद्य राजाची उपमा देऊन देवाचा दयाळू स्वभाव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज पूर्णतेला जाते. परमनामधारक वैकुंठवासी श्री मच्छिंद्र दगडूनाना बुचडे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. या बुचडे पाटील परिवाराला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक खूप मोठा वसा आणि वारसा आहे. तीच वाटचाल घेऊन आताचं स्थित असलेलं कुटुंब अत्यंत सदाचारी आयुष्याचा प्रवास आपल्या आजोबांच्या, आपल्या वडिलांच्या आशीर्वादानं पुढे नेत आहे, पूर्णतेला नेत आहे. या गावचे पहिले सरपंच वैकुंठवासी मच्छिंद्र बाबांचे वडील अर्थात आकाशरावांचे आजोबा कैलासवासी दगडूनाना महादू बुचडे पाटील या ग्रामपंचायतीची निर्मिती झाली त्यावेळेला प्रथम नागरिकत्व गावकऱ्यांनी त्यांना दिलं. इतका संपन्न असलेला, गावामध्ये सन्मान मिळवलेला आणि सगळ्यांना सोबतीला घेऊन पुढं प्रवास करणारा हा बुचडे पाटील परिवार आहे. आज या परिवाराच्या एका मच्छिंद्र नावाच्या छताचं खरोखर अट्टहासाने पूजन या वटवृक्षाचा आजच्या करण्याचा नित्यनेम, वर्षे श्राद्ध, पुण्यस्मरण, उत्तर क्रिया सध्या वर्तमान काळात चर्चा आहे. श्राद्ध, पिंडदान, तिरवी, पुण्यस्मरण जुनं झालं आता. पण आपल्या परंपरेमध्ये वडिलांच्या तिथीला, आईच्या तिथीला त्यांचं आवाहन करण्याची, त्यांचं पूजन करण्याची पद्धत आहे. का सोम सूर्यादी ग्रहणे एवोनी करते पारवणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडिलांची जी तिथी आहे त्या तिथीचं पूजन करायचं. काय होईल त्याने? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावी. तर आपले आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा गोड अट्टहास या बुचडे पाटील परिवाराने इथं योजलेला आहे. संपूर्ण त्यांचं कुटुंब, त्यामध्ये आदरणीय श्री दोंडीबा महादू बुचडे पाटील, श्री पांडुरंग दगडूनाना बुचडे पाटील गुरुजी, श्री रोहिदास दगडूनाना बुचडे पाटील, सकाराम संताजी बुचडे पाटील वनाधिकारी आहेत, कुमार तन्मय दत्तात्रय बुचडे पाटील, सौ सारिका हरिश्चंद्र कोकाटे, सुकन्या श्री संजय पांडुरंग बुचडे, श्री ॲडव्होकेट महेंद्र रोहिदास बुचडे. आणि आज मोठ्या अट्टहासाने सेवा ज्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली, या मुळशी तालुक्याचं समाजभूषण उत्तम वारकरी, ज्यांच्या गाण्याचा परिचय आपल्याला सगळ्यांनाच आहे, असे आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुखलाल साधू बुचडे पाटील, तद्वत त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यामध्ये श्री APMC मार्केटचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शिवाजी राजाराम बुचडे पाटील, मारुंजी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वसंत हनुमंत बुचडे पाटील, उद्योजक श्री सुरेंद्र मच्छिंद्र बुचडे पाटील, आणि ज्यांचं खूप आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता
माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला आपण आलं पाहिजे. मला प्रथम पुण्यस्मरण करता आलं नाही. आजीबाई गेल्या, चुलते गेले. तृतीय पुण्यस्मरणाचा सोहळा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अत्यंत संपन्न करायचा असा आग्रह ज्यांचा होता, असा अट्टहास ज्यांचा होता, ते आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेलं या बुचडे पाटील परिवारातलं सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं एक गोड व्यक्तिमत्व, या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री आकाशराव मचिंद्र बुचडे पाटील. मी आकाशदादांना, संपूर्ण त्यांच्या बुचडे पाटील परिवाराला धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आज या कार्यक्रमाला आशीर्वाद, ते आज उपस्थित जरी नसले तरी त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेला आहे. आपल्या सगळ्यांचं हृदय गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, श्री गुरु डॉक्टर माणिक महाराज मुखेकर बाबा आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले सद्गुरू संत परंपरेतली सगळीच मान्यवर उपस्थित आहे. काही नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, पण मला असं वाटतं जी मी काही नावं घेतोय या नावांमध्ये सगळी नावं आली, इतकी मजबूत नावं ही आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थेचे माझे अध्यक्ष आदरणीय माणिक महाराज मोरे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. संत तुकोबाराय संस्थांचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करतो. आदरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त, ज्यांचा सगळ्यांना आपल्याला गोड परिचय आहे, मुक्ताबाईला ज्यांनी आमच्या सेवा केलेली, सगळीच मंडळी आईसाहेबांची वारकरी आहे. आदरणीय आसारामजी महाराज बडे बाबाई कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी सगळ्यांना वंदन करतो. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. काही नावं माझ्याकडून जर राहिली तर क्षमा करा. मोठ्या गोड अंतःकरणाने आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे. भरपूर महाराज मंडळी ज्यांनी मला मोठ्या आग्रहाने निमंत्रण दिलं, असं आपल्या परिसरातले गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय अक्षयजी महाराज येवले आहेत. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्त परायण राधाकृष्ण महाराज गरुडगुरुजी आहेत. महाराष्ट्रामध्ये अत्यंत संपन्न असलेली जोडी, ज्यांचे संपूर्ण राज्यामध्ये गाण्याच्या बाबतीतले चाहते त्यांनी निर्माण केले, अशा आदरणीय संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप आहेत. संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार आहेत. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व श्रद्धेय भरतजी अण्णा पठाडे डाव्या हाताला मृदंग साथीला आहेत आणि उजव्या हाताला हरिभक्त परायण आदरणीय ओंकार महाराज कोकदे आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. या सगळ्यांच्या चरणी गोड हार्मोनियम वादक आदी करून सगळीच उपस्थित मंडळी, ज्यांनी नुकताच पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत दैदप्यमान वडिलांचा सोहळा केला, अशा आदरणीय बापूसाहेबजी दगडे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी बापूसाहेबांनाही धन्यवाद देतो. आमचे आबा कोळेकर आले होते ना, गेले का, हाणली का दांडी. आदरणीय आबा महाराज कोळेकर आहेत. आमचे गावकरी मृदंग वादक यश महाराजांचे वडील लांडे महाराज आहेत. भरपूर महाराज मंडळी आहे. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मोठा देवी संस्थेचे विश्वस्त आदरणीय कुटेसाहेब कार्यक्रमाला आहेत, त्यांनाही वंदन करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा मिळालेल्या वेळेमध्ये काहीसा विचार तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या सुनील दादा जय अंबिका साऊंडच्या माध्यमातून तुम्हा समोर प्रस्तुत करतो. महाराष्ट्रातलं नवे देशातला आणि देशाच्या बाहेर सुद्धा UK मध्ये, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये ज्यांनी कीर्तन सोहळ्याचं गोड यशस्वी नियोजन येणाऱ्या काळामध्ये ठेवलेलं आहे, ज्या नियोजनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या केंद्रातल्या मंत्र्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, असं एक दर्जेदार यूट्यूब चॅनल जिवाळा परिवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी अमोलदादांनाही वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आमचे दशरथ भाऊ जगताप यांच्याकडून आकाशरावांकडे 2 मिनिट बसलो. मला फार आश्चर्य वाटलं काही गोष्टी ऐकून. ते म्हटले, महाराज आमच्या वडिलांची 12 वर्ष वाणी गेली होती. मला दगडे पाटलांची आठवण आली. त्यांच्या वडिलांचे डोळे गेले होते. वडिलांची वाणी गेली, वडिलांचे डोळे गेले. वडिलांचा एखादा इंद्रिय निकामी झाला की वडिलांना हक्काची काठी म्हणून लेकराचाच आधार लागतो. आणि मला असं वाटतं मचिंद्र बाबांना तो हक्काचा आधार आकाशरावांनी दिला.
ऑपरेशनही केलं, परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ऑपरेशन काही यशस्वी झालं नाही. कॅन्सर सारख्या आजाराने त्यांना ग्रासलं आणि इहलोकाची यात्रा त्यांना संपवावी लागली. वडिलांचं छत्र गेल्यानंतर मनुष्याला खऱ्या अर्थाने जबाबदारीची जाणीव होते. पण त्या जबाबदारीतूनही आपला प्रवास पुढे नेत असताना कसुभरही उणीव वडिलांनी दिलेल्या आचारसंहितेमध्ये न ठेवता प्रवास यशस्वी पुढे नेण्याचा प्रयत्न हा परिवार या ठिकाणी करतोय. मी संपूर्ण बुचडे पाटील परिवाराला पुनश्च एकदा वंदन करतो. जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे भगवान परमात्म्याला वैद्य राजा अशी उपमा देत आहे. वैद्य म्हणजे डॉक्टर. ज्याला तुम्ही मी डॉक्टर म्हणतो त्यालाच तुकोबार वैद्य म्हणतात. तसा आता वैद्य हा शब्द इंग्रजी झाला आणि डॉक्टर हा शब्द मराठी झाला. जसं बाथरूम हा शब्द मराठी झाला आणि नानी हा शब्द इंग्रजी झाला. एखादा जर म्हटला मी नानीतून आंघोळ करून येतो तर तो म्हणते अरे बहुतेक खूपच गरीब दिसते हा. ज्याला आपण डॉक्टर म्हणतो त्यालाच तुकोबार वैद्य म्हणतात. महाराज म्हटले मी तुम्हाला एका वैद्याची ओळख करून देतो. अहो महाराज आम्हाला काय वैद्याची ओळख करून देता? ज्याला वैद्याचं काम आहे त्याला ओळख करून द्या ना. कारण वैद्याचं काम कोणाला आहे? रोग्याला आहे. आम्ही रोगीच नाही तर वैद्याची गरज काय? कारण रोगी माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभावही आम्हाला माहिती नव्हता तुकोबार आहे, पण तुम्हीच सांगितलंय. रोगी पिढीला धावे वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा लागून या तुकोबार आहे म्हणतात. कीर्तनात एखाद्या माणसाची छाती दुखायला लागली, दुखणार नाही पण लागली दुखायला, ते काय हातात आहे? त्याला आपण म्हणू शकतो का थांबा उद्या कीर्तन पाहू तुमच्या छातीचं काय ते कीर्तन झाल्यावर? तो म्हणतो तुमचं कीर्तन तुम्ही करून घ्या, माझ्या छातीत दुखायला लागलं, ते डाव्या बाजूला दुखायला लागलंय, मला गेलं पाहिजे. रोगी पिढीला धावे काय तुकोबारांचं प्रमाण आहे? धावे असं वचन आहे महाराजांचं. रोगी पिढीला जाय नाही, ॲम्ब्युलन्सची वाट पाहे नाही, धावे. का धावे? दुःखाच्या परिहारा लागून या धावे तुकोबाराय म्हणतात. त्या रोग्याला डॉक्टर कळत जाऊ वाटतं, वैद्य कळत जाऊ वाटतं. अहो पण आम्ही रोगीच नाही महाराज, तुम्ही आम्हाला वैद्य सांगता काय? आणि आम्हाला काही कमी वैद्य माहिती आहेत का? अहो आमच्याच मारुंजी मध्ये वैद्य शोधले, पुण्यात वैद्य शोधले, तर आम्हीच तुम्हाला तुमच्या माहिती असलेल्यापेक्षा वैद्यांची यादी पुरवू शकतो. महाराज म्हटले तुमचे वैद्य तुमच्या जवळ ठेवा. हे वैद्य आमच्या कामाचे नाही, तुमच्याही कामाचे नाही. हे वैद्य म्हणजे वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम. हे यमराजाचे सख्खे भाऊ आहे. का हो असं का बोलताय? यमहरती प्राणान वैद्य प्राणान धनानिज. अरे यम तरी फक्त प्राण घेऊन जातो, हे तर प्राणही घेऊन जाता आणि धनही घेऊन जाता. विठ्ठल विठ्ठल. तुमचे वैद्य आम्हाला सांगू नका, या वैद्याचं आम्हाला काही काम नाही, पण आम्ही रोगी नाही एवढं तरी आम्हाला मान्य आहे. अहो महाराज म्हटले तुम्ही रोगीच आहे बाबा. काही रोग बसलेल्या कीर्तनात बसलेला प्रत्येक जण सांगणाऱ्यापासून सगळे रोगी आहे. काही रोग आपण गोळा केले आणि काही रोग आपल्याकडे परंपरेनं आले. काही रोग आपण गोळा केले स्वतः. माणसांनी आळसाने रोग गोळा केले. कोण रोगी आहे? अहो जो जास्त भोगी आहे तो रोगी आहे. भोगी माणसं रोगी होत असतात. भोग रोगाला जन्म देतं. एसी, कूलर, फ्रीज, थंड पाणी, अति आराम, अतिविलास भोग आहे. भोग रोगाला जन्म देतं. काही लोकांचं शरीरही कामात राहिलेलं नाही आणि मेंदूही कामात राहिलेलं नाही. ना मेंदूला नोकरी आहे ना शरीराला नोकरी आहे. ओघाओघात विषय निघाला म्हणून कीर्तनात बसलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, तुमचं आरोग्य बलवान राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला घरी कोणतंच काम नसलं तर 3-4 किलोमीटर चालायचं तरी पाठ पाठ काम करा. दिवसातून एकदा शरीर घामानं भिजू द्या. भोग रोगाला जन्म देत असतात.
मेंदू कामाचं नाही हो. 7वी 8वीतल्या 9वी 10वीतल्या पोरींना तुम्ही मारुंजीच्या बाजार तळावर पाठवा, सांगा भाजी घेऊन या, बाजारातून भाजी घेऊन ये. कोणती पोक्याची, कोणती शेपुल्याची, कोणती तांदुल्याची, कोणता पालक, कोणती कोथिंबीर, काय सांगता यायचं नाही. मार परवा एक सून तिच्या सासूसोबत माझ्या पाया पडायला आली. तिची सासू आवाज देते, विशाल बाबा घे बाई महाराजचं दर्शन घे. बाजारात पाया पडली, तिच्या हातात बाजाराची पिशवी. माझी सून आहे बाबा, परवा लग्न लागलं. म्हटलं चांगलं आहे. 100 रुपये काढले आणि दिले त्या सुनीच्या हातात तिच्या. चांगलं आहे म्हटलं. शिक्षण चांगलं दिसते बाईचं, खूप शिकेलं म्हणे ते. बाबा खूप शिक्षण आहे तिचं. तुम्हाला कसं समजलं बाबा? म्हटलं तिनं बाजाराच्या पिशवीत खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर बटाटे ठेवून राहिली. माझ्या तेव्हाच ध्यानात आलं की बाईचं शिक्षण जोरदार राहिले, चांगलं आहे. अरे ना मेंदू कामात राहिला, शरीर कामाचं राहिलं. काही लोकांना कीर्तनाला एका आसनात 2 तास बसता सुद्धा येत नाही. महाराज माफी मागून बोलतो, हे काही कोणाची चेष्टा नाही, पण आपण रोगी झालो. भोगे रोगा जोडो निया दिले भोग रोगाला जन्म देतात. काही रोग आपण गोळा केले आणि काही आपल्याकडे परंपरेनं आले. परंपरेनं आलेलं दुःख, परंपरेनं आलेलं रोग कोणते? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अरे वाट पाहताय आपली. कोणता रोग आहे? पहिला रोग आहे जन्माचा, जो अति उत्त्रास देतोय. करोडपत्याचं पोरग जन्माला येऊ द्या, जो प्रवास करून आला त्या प्रवासातल्या यातना, त्या प्रवासातलं दुःख काय विचारा साधू संतांना. ते म्हणतात अरे राम राम राम, किती प्रमाण आहेत आपल्याकडं, सांगू नये बाबा तिथलं दुःख. करोडपतीची अवलाद जरी जन्माला आली तरी लेप मुलतानी मातीचा नाही, चंदनाचा नाही. विष्ठा लेपच हुकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. ना तरी मातेची उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्मो जन्मोनी मरती. कत नुसता उकाडाय मारून कर. तिथं काय एअर कंडिशनची व्यवस्था आहे, काही आनंददायी वातावरण निर्माण केलंय, पण तिथंही एक वैद्य आपला सांभाळ करतो, जन्माच्या दुःखातून आपल्याला सावरतो. जगातले अनेक अशी माणसं आहे जे म्हणतात आम्ही देव मानत नाही, पण आम्ही आमच्या आईला म्हणतो. का? आमच्या आईनं आम्हाला दूध पाजलं. पठ्या, जन्माला आल्यावर आईनं दूध पाजलं बाळा. आईनं जन्माला घालायच्या अगोदर सुद्धा आईच्या उदरात 9 महिने तुझ्या पोटात घास खाऊ घालणारा, तुझ्या मुखात अन्न खाऊ घालणारा एक वैद्य तुझी काळजी घेत होता. त्याच वैद्याचा परिचय तुकोबराय करून देत आहे. त्या वैद्याला विसरू नको. कोण सांभाळतय तुला? त्याच वैद्यानं जबाबदारी स्वीकारली म्हणून तू सुखानं बाहेर तरी आला. ते काय सोपं आहे का? जन्माचं दुःख तो वैद्य सांभाळतो. चला पुढं. दुसरं दुःख आहे मरणाचं. ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जायला पाहिजे होता, त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातो. इतकं भयानक आहे मरण. कधी स्वप्न पाहिलं नव्हतं त्या जटायूनं की मला भगवंताची मांडी भेटेल.
आणि कधी अपेक्षा ठेवली नव्हती राजा दशरथानं की 4 मुलं असून सुद्धा अंत काळात आपल्याला तडफडत मारावं लागेल. मरण मोठं निष्ठूर आहे महाराज, सोपं नाही ते. पहिलं दुःख आहे जन्माचं, दुसरं दुःख आहे मरणाचं, तिसरं दुःख आहे जन्म मृत्यू जरा. जरा म्हणजे म्हातारपण. ज्या लोकांना आपल्या तारुणाईची फार मस्ती आहे, फार गुरमी आहे, त्यांनी साधू संतांची प्रमाण वाचा, याचा आवाका याचा अंदाज येईल आपल्याला. याच्यावर गुरमी धारण करणारे उदंडची झाले जन्मुनिया मेले, परी त्यांचे नाव निघे हे कोणी चराचरी. कोण नाव घेतं त्यांचं? अरे देहावर गुरमी धारण करणारा एक इतिहास शिल्लक राहिला ना. एक माईचा लाल होता तो मायकल जॅक्सन, देव न मानणारा. डान्सिंगची कला होती त्याच्याकडं. एकदा कला संपन्न झाली की सत्ता पैसा सगळं धावत येतं. सत्तेकडे कलेला जावं लागत नाही, कला सत्तेला खेचून आणत असते. तुम्ही पहा, सत्ताधीश कलाकाराकडे येत असतात, गुणवानाकडे येत असतात. मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, काय एकदम कोवळ्या वयातली मुलगी आहे. तिला काही राजकारणाचं फार ज्ञान नाही, अभ्यास नाही, पण तिचे देशामध्ये फॅन्स फॉलोअर खूप चांगले. थोडा आवाज दे निको, थोडा कमी पाहिजे. खूप फॅन्स फॉलोअर तिचे. तिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण भारतीय जनता पार्टीने अलीनगर मधून त्या मैथिली ठाकूर नावाच्या मुलीला विधानसभेची उमेदवारी दिली. काय कारण? केवळ तिची लोकप्रियता. तुम्ही लोकप्रिय झालात, एक विशिष्ट गुणानं तुमचा प्रचार प्रसार झाला, तुमची कला जगतापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की सत्ता तुमच्याकडे धावत येते. आपल्याला सत्तेकडे जावं लागत नाही, फक्त कला तशी असावी. कलेचा कल्ला होऊ नये म्हणजे झालं. त्या मायकल जॅक्सनचे सगळे सत्ताधीश ऐकायचे महाराज, लोटांगण घालायचे त्याच्या पायाजवळ सत्ता, अमाप पैसा. देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याचं. कोण म्हणतो रे देव 100 वर्ष आयुष्य देतो? हा पठ्या 150 150 वर्ष जीवन जगून दाखवेल. मी खोनगाडच बांधली तशी. 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहताना त्यानं पैशाचा वापर केला, बडेजाव केला. किती? ऐका ऐका पुणेकर, 12 डॉक्टर विकत घेतले. 12. त्या 12 डॉक्टरांनी फक्त मायकल जॅक्सनला तपासायचं. आधार नव्हता त्याला तरी किडनी डोनर, आधार नव्हता त्याला तरी फुफ्फुस डोनर, आधार नव्हता त्याला तरी आईस डोनर. सगळे डोनर रेडी करून घेतले. 12 डॉक्टर घरी, सगळे डोनर रेडी. जगातला प्रोटीन युक्त आहार, कमी अन्नात अधिक ताकद मिळवून देणारं सकस अन्न त्याला खायला दिलं जायचं. जगातलं सर्वश्रेष्ठ पाणी त्याला प्यायला दिलं जायचं. पण पुणेकर देवाच्या विरोधात जाऊन मी म्हातारा न होता 150 वर्ष जीवन जगून दाखवेल, जरा नावाचं दुःख मी भोगणार नाही, असं स्वप्न पाहता पाहता पैशाच्या गुरमीवर जगणारा मायकल जॅक्सन 2009 मध्ये त्या मायकल जॅक्सनचा अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह पडलेला होता. त्यावेळेला 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? 12 1 डझन. अरे वैद्य वाचवी ती जीवा, मग कोण द्या ती देवा? 12 डॉक्टर तुमच्या घरी कामाला आहे म्हणून तुम्ही जिवंत नाही. जोपर्यंत त्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही या पुणे जिल्ह्यात जिवंत आहे. बाकी नाही. सोपं आहे का ते दुःख? जन्म मृत्यू जरा व्याधी कडे माग लागलेला त्रास, या 4 दुःखातून 4 रोगातून कोणी सावरू शकत नाही. येतात सगळे सोडून जातात, पण एक मात्र पावला पावलाला तुमच्या सोबत आहे. कोण आहे तो? लागती चालता गा गुण दोषांच्या ठेचा, सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैसा, वाट मार्ग झालो निराळा कैसा, पाहतो वास तुझी थोर लाग
आशा तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा म्हणे वैद्य राजा माझी करी चिंता पांडुरंग माय बाबा शरण मी आलो तुझ निवारून या बाबा नागाती झाला दागा गुण दोषांच्या हेचा दांडिली वाट मार्ग झालो निराळा कळीचा पाहत वास तुझी थोर लागली आशा तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा म्हणे वैद्य राजा तुझं निवारून या. अहो जो पावला पावलाला आपला सांभाळ करतो तो एकच वैद्य. अहो तो बरे पण एक वैद्य एवढा सांभाळ कसा करलो तुमचं आम्हाला बोलणं पटत नाही. इथं कानाचा डॉक्टर, दाताचा डॉक्टर, त्वचेचा डॉक्टर, सगळे डॉक्टर वेगळे, तुमचा एकच कसं शक्य आहे? तुम्हाला वक्ते बाबांनी दिलेले एक उदाहरण सांगतो. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बाबा सांगायचे गोड उदाहरण. ते म्हटले एकच डॉक्टर बऱ्याच रोगांवर काम करतो, औषध एकच. अहो कसं शक्य आहे? बाबांनी दिलेलं उदाहरण आहे. काय झालं, एका डॉक्टरच्या हाताखाली एक कंपाऊंडर कामाला राहिला. त्यानं 3-4 वर्ष त्या कंपाऊंडरने डॉक्टरच्या हाताखाली काढले. कोणी पेशंट आला की ते डॉक्टर त्या पेशंटला सोनामुखी नावाचं चूर्ण द्यायचे. कोणतं चूर्ण? सोनामुखी. हे पोट साफ व्हायचं चूर्ण आहे. महाराष्ट्रातलं गाजलेलं चूर्ण आहे सोनामुखी. कोणी आला की सोनामुखी, कोणी आला की सोनामुखी, कोणी आला की सोनामुखी. तो कंपाऊंडर म्हणे गळ्या डॉक्टर होणं तर सोपं आहे. हा कोणी आला की सोनामुखी देतो. अरे मग याच्या हाताखाली काम केल्यापेक्षा तर दुसरा दवाखाना टाकू. त्यानं दुसरा दवाखाना टाकला. असं गाव पाहिलं मारुंजी सारखं बोर्ड टाकलं, डॉक्टर सर्व जाणे. काय काय जाणे? सर्वच जाणे. कोणताही आजार, कोणताही इलाज, कोणताही उपाय, कोणताही मार्गदर्शन. कमाल झाली कडा. लोक म्हणायचे काय बोर्ड टाकलंय डॉक्टर सर्व जाणे. एक जण आला आणि गेला त्या दवाखान्यात. नमस्कार नमस्कार. आजच टाकला वाटते दवाखाना? हो आजच टाकला. आमच्याच तर गावात खूप दवाखाने. कशाला टाकला हा दवाखाना? अरे म्हणे तुमच्या गावात खूप असू द्या पण गर्दी फक्त आपल्या दवाखान्यात राहील. एक पेशंट माझ्या हॉस्पिटलला आला म्हणजे बरोबर कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी साखळी चोडतो पेशंटची. आपण कसं शक्य आहे? एक पेशंट कसं येईल? त्यानं 100 रुपये काढले आणि विचारायला आलेल्या माणसाकडे दिले. सांगितले 100 रुपये घ्या, तुम्हीच एक पेशंट तुमच्या मारुंजीतला पाहून आणा. आता
त्यानं 100 रुपये घेतले आणि साऱ्या गावात फिरायला लागला. आता ते मारुंजी गाव होतं, निरोगी गाव, रोगीच नाही महाराज त्या गावात. साऱ्या गावात फिरला, रोगी सापडत नाही, पेशंट सापडत नाही. एका कुंभार काकाचं गाढव हरवलं होतं आणि ते 2-3 तास झाले गद शोधत होते, ते काही सापडे ना बुवा. दोघांची भेट झाली. राम राम ओ राम राम. बाबांनी दिलेलं उदाहरण आहे, ऐका. राम 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 राम. काय जरा घामाघूम झाले. अहो म्हणजे गाढव हरवलं. किती वेळ झाला? 3 तास झाले. सापडत नाही, सापडत नाही. अरे वा 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 वा. काय गाढव सापडत नाही, वा वा काय? ते तसं नाही हो म्हटले, मी म्हटलं पाहिजे वा वा वा. मी जरा जामच झालो होतो. तुमचं गाढव सापडावं वाटतं का तुम्हाला? म्हटले सापडावं वाटतं. चला मग. म्हटलं कुठं? म्हटलं डॉक्टर सर्व जाणे, गाढव बी जाणे, ते बी जाणे. चला तुम्ही. आणलं बोन बसवलं डॉक्टरांच्या पुढे. डॉक्टर साहेब, यांचं गाढव हरवलं, जरा पा. किती वेळ झाला? म्हटले 3 तास झाले. सापडत नाही, सापडतच नाही. बरं बरं बरं, काही काळजी करू नका. 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीची. तो म्हणे का हो डॉक्टर, हरवलं गाढव, औषध मी घेऊ? लग्न लोकाचं, नाचून राहिलं येळं डोक्याचं, जुळलं पाहिजे ना ते. ते म्हटले मी डॉक्टर की तुम्ही? काही माणसं स्ट्रिक्ट असतात. माझ्या शेजारी एक पिंपळगाव नावाचं गाव आहे, आयुर्वेदातला प्रचंड तज्ज्ञ माणूस आहे. नाडीची परीक्षा करता, फारच तज्ज्ञ, म्हातारा माणूस, जेड स्पेशलिस्ट आहे. पण शर्ट काढले ती शिवाय तपासत नाही. शर्ट काढायचं मगच पडायचं. दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार असं बोलतात ते. शर्ट काढा, पडा. म्हाताराच माणूस. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. शर्ट काढा, पडा, नंतर बोला. तो म्हणे जरा महत्वाचं होतं बोलायचं. मराठी काढताना शर्ट काढा, पडा. नाईला झाला, त्यानं शर्ट काढलं आणि पडला. आता बोला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो मा पोरीच्या लग्नाची. अरे मग आधी सांगायचं नाही. तो म्हणे सांगू कधी? तुया सांगू दिलं पाहिजे ना. ते काही माणसं ऐकून घेत नाही. ते म्हटले मी डॉक्टर की तुम्ही? तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीची. गाढव सापडलं समजा, घेतले बघ 2 टक. आता ते एवढी पॉवरफुल होती. या महाराज, भरलं डबळं की पळ डोंगरावर, भरलं डबळं की पळ डोंगरावर, भरलं डबळं की पळ डोंगरावर. तिचं कामच ते होतं. मारुंजीकर 4था चक्कर डोंगरावर मारला, त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होत. कुंभारबा म्हणत थोडा त्रास जरूर झाला, पण गुण हमखास आला. वा सोनामुखी, साऱ्या गावाची रथ केली सोनामुखीची. सोनामुखी सोनामुखी. अहो त्याच गावातल्या एका राजानं राणीला घराच्या बाहेर काढून दिलं. चाल निक, सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते, झोकेगा नाही साला. दिली बायको काढून. काय माझं ऐकून घेत नाही. मी तुम्हाला आता बोललं तर ते बऱ्याचदा राजकारणाकडे जातं. प्रामाणिकपणानं सांगतो, हे 1500 रुपये आपल्या महाराष्ट्राचं एक दिवस वाटोळ करतील एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. 100% ध्यानात ठेवा. जिथलं नाणं तिथं वापरलं तर अर्थशास्त्र मजबूत राहत. तसं नाही महाराज. सोयाबीनला 3000 आणि कापसाला 6000. शेतकऱ्याची मरायची अवस्था, महिन्यानं 1500 रुपयाला कुठं भागत असतं का? जिथलं नाणं तिथं वापरलं तर कुटुंब चालतं. ज्या तुमच्या गावावरून पहा, जी माणसं व्यवहार चोख सांभाळतात त्यांचीच उन्नती होते. कुठलाही पैसा कुठेही वापरायचा तसं होत नाही. आता सगळे म्हणता योजना चांगली चांगली चालले, पण तुम्ही खाजगीत या लोकांजवळ बसा. खाजगीत एकही योजना चालू ठेवायच्या मानसिकतेत नाही. 46,000 करोड दर महिन्याला खिरापती सारखे वाटणं जोक आहे का? कष्टाला मोल कसं भेटेल? फुकटात वाटायला सुरुवात केली तर. चला, स्वतंत्र मुद्दा आहे, स्वतंत्र विषय. काही काळजी करू नका. माझ्या वाक्याने काही तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर परिणाम होणार नाही. तुम्ही काही घाबरू नका. मी जळगाव जिल्ह्यातला, तुम्ही पुणे जिल्ह्यात. काही इच्छुकही बसलेले असतील ना, उगाच त्यांचा विरमोड व्हायचा. दिली बायको काढू, चाल निघ. सरकारच्या 1500 रुपयावर ते म्हटले, अहो असं काय बोलताय तुम्ही? 15 दिवस बाई माहेरात, फोन नाही, निरोप नाही, पत्र नाही. कुंभार काकाची भेट झाली. काय राणी साहेब बरे का?
बरंच म्हणावं लागतं म्हणे बापा. नवऱ्यानं काढून दिलं. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही, अहो फोन नाही चाला. अरे बापरे, चला. ते बाई म्हणे भाऊ कुठं चालता? अरे म्हणे डॉक्टर सर्व जाणे. ते बाई म्हणे भाऊ यातलं नवरा बायकोतलं बी जाणे? हो म्हणे ते बी जाणे. मावले चाल ना तू. आणलं तिला बसवलं. डॉक्टर साहेब यांच्या नवऱ्यांना ना घराच्या बाहेर काढून दिलं. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. असं? हो. निरोप नाही, फोन नाही. 2 टक घ्या तुम्ही ताई सोनामुखीची. त्यानं काय होईल? नवऱ्याचा निरोप येईल तुम्हाला. असं? हो. घेतले होते बहीण. आता सोनामुखी माणसाने घेऊ द्या, नाही तर बाईन घेऊ द्या. काम एकच. भरलं डब. तो प्रधान म्हणे राजा अबे लेका साऱ्या भागात शौचालय बांधा मोहीम आपली. तुझी बायको जर बहिरी दिशेला जाताना लोकांनी पहिली तर लोक नावं ठेवतील ना तुला. काय नवरा बायकोचं भांडण आहे ते 4 भिंतीच्या आत मिटवणार आहे? जगाला काय तमाशा दाखवता? असं म्हणतो. हो लाव तिला फोन. यानं लगेच फोन लावला. श्रीवल्ली निघून ये. ती निघून आली. ती म्हणे थोडा त्रास जरूर झाला पण गुण हमखास आला. वा रे वा सोनामुखी. मी तुम्हाला दिवसभर सोनामुखी सांगू शकतो. त्याला काय अभ्यास लागतो का? त्याला काही चिंतन लागतं काय लागतं त्याला? पण आता शेवटच त्या राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5000 आणि याचं 500. याची पंढरी घाबरली. तो म्हणे बापरे 5000 सैन्य मेलो गाड्या. आता युद्ध काय आपण जिंकत नाही. आपलं राज्य समोरच्या स्वाधीन करावं लागतं. पर्याय नाही त्याला. बायको म्हणे घाबरू नका. ज्याच्या कृपेनं मी या घरात आली एकदा तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या. लय जोरदार माणूस आहे तो. सर्व जाणे ते. तो म्हणे या युद्धातलं काय जाणे? म्हणे सारच जाणे. तुम्ही चाला फक्त एकदा. आणलं बाबांनी बसवलं. डॉक्टर साहेब भाऊ माझा नवरा जरा घाबरला, काही उपचार करा बाबा. 5000 सैन्य समोरच्याचं आमचं 500. युद्ध कसं जिंकायचं? काय काळजी करू नका डॉक्टर साहेब म्हटले. शिपाई किती आहे? 500. 1000 पुढे घेऊन जा सोनामुखीच्या. 2-2 टक द्या तुमच्या शिपायाला. त्यानं काय होईल? युद्धच होणार नाही. युद्ध झालं नाही तर हारायचा काय संबंध आहे? 500 शिपायांनी सोनामुखी घेतली. भरले डबळे. चालले 500 जण. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ते पाहिलं समोरच्या सैन्यानं. बाप रे बाप. ते त्यांच्या राजाला म्हणत राजा अबे रोगराई चालू आहे या भागात. मोठं खराब असते हे. मग करू युद्ध. नंतर काय करतो? जहान आहे तो जहान आहे. 5000 सैन्य परत उतरलं. 500 शिपाई डोंगरावून खाली आले. राजाला म्हटले राजा थोडा त्रास जरूर झाला गाड्या पण गुण लय भारी आला वा सोनामुखी. रोग कोणताही असू द्या इलाज फक्त. अहो इतकं पॉवरफुल औषध दिल्यावर तुम्ही नाव सांगा ना औषधाचं. रोग कोणताही असू द्या इलाज फक्त सोनामुखी. ही जशी त्याची हातवटी आहे तशी तुकोबारे म्हटले अरे बाबा रोगी कोणी असू द्या वैद्य एकच. आमच्या वैद्याची तशी हातवटीच आहे. वैद्य एक पंढरीराव. वैद्य एक पंढरीराव. वैद्य एक पंढरीराव. अंतर्भाव तो जाणे. अंतर्भाव तो जाणे. अंतर्भाव तो जाणे. अंतर्भाव तो जाणे.
एक. कोण एक? अहो एकच वैद्य, या विश्वाचा इलाज त्याला करता येतो. वैद्य एक पंढरीराव. असं काय कळतं त्याला? अंतर्भाव तो जाणे. त्याची उपचाराची पद्धत अशी येतो, तुम्हाला विचारत नाही कोणत्या रोगानं त्रस्त आहे, त्याला सगळे रोग कळतात. फक्त त्या वैद्याकडे तुम्ही जा. कोण कोण गेलं? किती मोठे मोठे गेले. त्या वैद्याचा अंतकरणाचा ठाव घेऊ शकत नाही तुम्ही. असे रोगी गेले की त्या रोग्यांना याने वाचू नये, मरायचंच इंजेक्शन द्यावं, पण यानं वाचवली आणि सांभाळली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र. पै कैवल्यायसे पवित्र जे वैर्याही दिदले. मोक्षोदराराध्यो की रहोय, परितोही आराधी तुझे पाय. मनोनी धाडसी जेथ जाय, पाय को जैसा तू आसनकाधिकाचे निमाने. सायुज्य सौरसो दिदला पुतने, जे विषाची आस्तन पाने. मारू आली आगा राजसूय यागाचाही सवासदी. देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला. ऐसिया पराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा. काय उत्तान पादाची आबाळा, द्रौपदी चाड तो वना आला याची लागी. बैसावे पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्य दिका परिस जगी. श्लाघो केला. कोणत्या कोणत्या रोग्यावर इलाज केला ऐका. नाथ महाराजांच्या ओव्या. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी, अतिगाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती. ती म्हणे का रे वैद्य आहेस ना? अरे सगळ्या जगाला सुंदर बनवलं. तू का म्हणे कुब्जा दासी रूपरासी हिन कळा. मी 3 ठिकाणी वाकडी. तू जर वैद्य असशील या विश्वातला तर मला दिसायला चांगलं बनव. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वना प्रती, काय विषय आसक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओवळी. त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी, प्रेम सम्मेडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे भीमटे सोशी अनेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगी पांगलो. काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोय श्रीपती पोखितो. मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणे रा. नाथ महाराज ते एका ठिकाणी असं म्हणतात, व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती. अरे अंतरंगात बदल करणारा एकच वैद्य जगाच्या पाठीवर. ज्याला बाह्य शरीरात झालेला त्रास कळतो यात काय नवल आहे. अंतरंगाला झालेला रोग सुद्धा ज्या वैद्याला कळतो त्याचं नाव पंढरीराव आहे. त्यालाच कळतं हा याचा रोग कसा बरा करायचा. अन्यत्रांना ते रोग बरेही करता येत नाही आणि ते बरं करण्याचं सामर्थ्य कोणाकडे नाही. बरोबर इलाज काढतोच. मी अनेकदा एक उदाहरण देतो. पुणे जिल्हा आहे आणि उदाहरण फार गोड आहे. ते सांगितल्याशिवाय तुम्हाला खरा वैद्यही कळणार नाही. म्हणून एका उदाहरणाचं स्मरण आपल्याला करून देतो. सगळ्यांना माहिती काय झालं. ज्या वेळेला भारतीय महायुद्ध ठरलं त्यावेळेला भगवंताकडं काही मिळेल याची अपेक्षा अर्जुनालाही होती आणि काही मिळेल याची अपेक्षा दुर्योधनालाही होती. हे दोन्ही गेले. परमात्म्याने विचारलं दुर्योधनाला, तुला काय पाहिजे रे बाबा. तो म्हटलं मला तुमचं सैन्य देऊन टाका. सैन्य हवंय तुला? हो देऊन टाका. दिलं सैन्य दुर्योधनाला. उरलेला परमात्मा कोणी घेतला? अर्जुनाने घेतला. हा दुर्योधन सैन्याची वाटप झाली आणि घरी आला. त्याच्या नजरेत ही बातमी चांगल्या माणसाला सांगावी. त्याच्या नजरेत एकच चांगला होता तिथं, त्याचं नाव आहे शकुनी. तो म्हणे मामा जागा वाटप झाली. काय भेटलं रे? सैन्य भेटलं आपल्या ताब्यात आणि परमात्मा त्याला देऊन टाकला. भगवान श्रीकृष्णाचं आपल्याला काय काम आहे. सैन्य घेतलं? हो सैन्य घेतलं. ते म्हटले दुर्योधना तू वेड आहेस का रे. हे बिना मालकाची फौज घेऊन काय करत. अरे मालक तिकडं फौज इकडं.
एखाद्या वेळेला द्याव प्रेमानं मालकानं आवाज फौजीला, हे सारं निघून जाईल. काय करतं या फौजीला? नाही नाही, युद्धामध्ये करार झाला असं होत नाही. अरे पण तू भगवान श्रीकृष्णाला आपल्या बाजूने घ्यायला पाहिजे होत. काय घेता हो त्याला? काय युद्ध कळतं का त्याला? काही युक्तीच्या काही गोष्टी कळतात? काय घेता? शकुनी राजकारणातला हुशार होता, चतुर होता. तो म्हणे तुला राग येऊ देऊ नको, तो खूप चतुर आहे, तुझा पराभव होऊ शकतो दुर्योधना. तुझं सैन्यावर भागणार नाही. सैन्य जरी आपल्या ताब्यात असलं, आपली बाजू मजबूत असली, तरी तू एक प्रयत्न इथून पुढे असा कर, तुला भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य होणार नाही, पण अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य होणार नाही असं काहीतरी कर. म्हणजे काय करू? मी तुम्हाला अगदी साधं सांगतो. तुमचं नाव काय? नेवाळे महाराज. समजा नेवाळे महाराजांच्या विरोधात मी निवडणुकीला उभा राहिलो, मी राहणार नाही. तुमचा भरोसा नाही. काय त्यांचं काय सांगू शकतो मी? त्यांचं कसं सांगू? त्यांच्या मनात आलं तर राहतील, पण मी राहणार नाही. पण समजा आम्ही एकमेकाच्या विरोधात उभे राहतो, खूप निवडणूक रंगली, काही माझ्या सभा काही त्यांच्या सभा, या निवडणुकीचा धोराळा आता झालंच चालू, बिगुल वाजलंय. काय प्रचार सभा जोमात तयारी चालू, सगळं रणकंत इकडं तिकडं सगळं वाट पाहताय, काय होईल काय होईल काय होईल काय होईल. वातावरण त्यांचंही, वातावरण माणसंही, माझंही. मला वाटतं माझं जमतंय, त्यांना वाटतं त्यांचं जमतंय. पण माझ्या लक्षात आलं हे हार्मोनियम वादक आहे. नाव काय? महादेव गुणवणे महाराज. या गुणवणे महाराजांकडं 5000 मतदान आहे. आता मला वाटतं ते माझ्या ताब्यात भेटलं पाहिजे, आणि यांना वाटतं ते त्यांना भेटलं पाहिजे. पण मला समजलं गुणवणे महाराजांचा कल माझ्यापेक्षा जास्त तिकडं चालला. मला गुणवणे महाराजांचे गुण नाही भेटलं तरी चालतील, पण गुणवणे महाराजांचं मतदान 5000 गठ्ठा मतदान इकडं जाऊ नये याकरता मला जे करावं लागेल ते मी करेल. त्याच्याकरता मला एखादा अपक्ष उभा करावा लागला तरी चालेल. याला युद्धातली भेदनीती म्हणतात. शकुनी म्हटलं तुला भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य होणार नाही, ते अर्जुनाला होईल, पण अर्जुनालाही पूर्ण भगवान श्रीकृष्णाची ताकद जाणार नाही असं काहीतरी कर. म्हटले काय करू? त्याच्या घरातला कोणीतरी फोड. घरातला फुटल्याशिवाय माणसाची ताकद कमी होत नाही असं म्हणतात. हो, बर बर बर, पण कोण फुटू शकतं? अरे म्हणे भावावरच प्रयत्न करून पहा. बलराम दादा फुटू शकतो. हे आज जे जे घडतं हे सगळं घडलंय महाभारतात. पा काय डोकं लावलं शकुनीनं, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. हा दुर्योधन बलराम दादाकडे गेला, दर्शन घेतलं. दादा नमस्कार करतो. बर बर या. कस काय येणं केलं आमच्याकडं? दादा जरा बोलायला आलो 2 गोष्टी. हा बोला ना. राग येऊ देऊ नका दादा. काय तुमचा वेळोवेळी अपमान करतो तुमचा लहान भाऊ. तुम्ही मोठे, श्रीकृष्ण लहान. युद्धात जरा तुमचा मान मोठा पाहिजे. तुम्ही आपलं मागं, भाऊच पुढं. असं होतं कधी कधी. एखाद्यानं एखाद्या टर्मला सरपंच पदाचं चांगलं काम करू द्या आणि त्यानं दुसऱ्या टर्मला पेपर भरू द्या. लोक त्याच्या चुलत भावाला फॉर्म भरायला लावता. यंदा तुमचा मान आहे का? त्याच घराला देता का सगळं? समाज आहे तो. दादा आम्हाला वाटतं तुमचा अपमान होऊ नये, बस. बाकी काही फार मोठी इच्छा नाही. म्हणजे काय? काय दादा तुमच्या लक्षात येईना. आम्हाला वाटतं तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुमचा योग्य सन्मान करू. असं हो, पण आमचा सन्मान दादा, आम्ही तुमचा योग्य सन्मान राखू. तुम्ही इकडे या. दादा या पक्षातून त्या पक्षात गेले. दादा इकडून तिकडं गेले. बलराम दादा एकदम बाजू मजबूत झाली. दुर्योधन म्हटला आता काही टेन्शन नाही गड्या. आता आपलं सैन्य आलं, बलराम दादा आपल्याकडे आले. अर्जुन महाराज भगवंताकडे गेले. काय म्हटलं असेल अर्जुनाने परमात्म्याला? देवा काळजी करू नको, अनेक लोक येतील तुला भेटतील आणि सांगतील तुझा भाऊ फुटला.
तूच फोडला. अर्जुनाचा पराभव तुझ्या मनात होता म्हणून तू भावाला फोडला. कोणाचं बोलणं मनावर घेऊ नको देवा. मला माहितीये तुझं माझ्यावर काय प्रेम आहे. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थी सर्वोत्तम पुण्य केले. काय देवा मला माहिती रे आमची काय सेवा केली तू. राहू दे, लोक तुझ्यावर संशय घेतील, माझा तुझ्यावर संशय नाही. मी तुला एक सांगायला आलोय प्रभू, तुझ्या सख्यते खातर मैत्री खातर मी पराभव सुद्धा स्वीकारेल. तुझा भाऊ सोडून गेला पण तुझी कृपा आमच्यावर राहू दे. तुझा हात आमच्या पाठीवर आहे. अरे हाच काय साधा पुरुषार्थ आहे. आज आम्ही 5 भावंड आहे पण 5 भावांच्या मागे उभा श्रीकृष्ण आहे. हे चित्र लोक पाहतात. 100 कौरवांची चर्चा नाही, 5 पांडवांची चर्चा चालू आहे. युद्धातला जय पराजय होत असतो. होऊ दे देवा. मला माहितीये विजयश्रीच्या पाठी एकोची बैसे त्याने ज्ञानेश्वरी वाचली होती चांगली. तो म्हटला एकच विजय कोणाचा तरी होणार आहे, त्याचा होईल एक तर माझा होईल. पण भाऊ फुटला म्हणून तू खंत मानून नको. माझा तुझ्यावर विश्वास आहे. देव होता तो. तो म्हटला थांब जरा, काळजी करू नको. मला माहिती आहे यातले बारकावे सगळे. ताण नको घेऊ जरा. वातावरण गरम होऊ दे अजून जरा. काही मुरब्बी माणसं असतात. कोणी फुटलं काय आणि गाव हल्लं काय ते म्हणतात थांब जरा. होऊ दे कसं स्वतः आणतो बघ. बर बर काय करायचं नाही. तू थांब रे बाबा अर्जुना. देवाने एक सेवक बोलावला आणि त्या सेवकाला सांगितलं उद्या दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक आहे. त्या बैठकीत जायचं. बलराम दादा त्या बैठकीत बसलेले असतील. बैठक प्रचंड शांत असेल. आवाज द्यायचा नाही. खोनेने हळू आवाजात इशाऱ्याच्या आवाजाने बलराम दादाला त्या सभेतून बाहेर बोलवायचं आणि तू बलराम दादाशी बोलायचं. काय बोलायचं? तू काय बोलतोय त्याच्याशी मला घेणं नाही, पण तू कृष्णाचा माणूस बलराम दादाशी बोलतोय एवढं त्या बसलेल्या सगळ्यांना दिसलं पाहिजे. एकदा माझा माणूस त्यांच्याशी बोलतोय त्या बसलेल्यांनी पाहिलं. याला म्हणता पुणे जिल्हा. सांगावं लागत नाही माणसांना थोडंच. असं म्हणता हो पण तरी काय बोला. अरे बोल काहीतरी. तुमची तब्येत कशी आहे? ते सोयाबीनच्या भावाचं काय झालं असं काहीतरी विचारणं त्याला काय रे. तो गेला बाबा. ते मागचे तुम्ही नाही हो तिथलं चाललंय हे. जरा समरस व्हा ना कीर्तनात. ते माग बसले बलराम दादा. हा दादा कृष्णाचा माणूस आहे तुम्हाला बोलवतोय. जे आपल्याला बोलू शकत नाही. अहो दादा तुम्हालाच बोलवतोय तू. असं उठले बुवा दादा. गेले तिकडं. हे बसलेले सगळे हँग झाले ना. ते म्हटले टावर खालीच रेंज नाही. ज्याच्या ताब्यात किल्ल्या दिल्या तेच मॅनेज झाले. बलराम दादा गेले. विचारलं का रे कस काय आला? काय म्हणतो? मला भगवान श्रीकृष्णाने पाठवलं. बरं काय काम आहे? काय नाही दादा सहज आलो होतो आपलं तुमची तब्येत विचारायला. दादा म्हणे मूर्ख आहे का तू? अरे हा टाइम आहे का बाळा तब्येत विचारायचा? या टाइमात कोणी तब्येत विचारतं का बाळा? नाही पण तरी भावाने तुमच्या सांगितलं ते ऊसाचं दादा म्हटलं गड्या तुला काही हाणायला नाही मला इथं आता. नाही तर तुझं मुडकं तोडलं असतं मी. चल निघ. त्याला दादाने दिलं काढून आणि दादा जागेवर येऊन बसले. कोणीच बोलत नाही. एक जण म्हणे दादा कोण होतं? कृष्णाचा माणूस होता. काय म्हटला? मूर्ख आहे तो तब्येत विचारायला आला होता. दादा या टायमाला कोणी तब्येत विचारते का दादा? हो काय आपलं काय पटलं असं सांगा दादा. काय आपलं आमचा विश्वास आहे तुमच्यावर पण खरं बोला दादा. खरं बोला म्हणजे खरंच बोलतोय मी. दादा तुम्ही काही म्हणा गड्या रागवू नका पण दादा तुम्ही काय म्हणा. तुम्ही शरीरानं इकडे दादा मनन तिकडे दादा. तुम्ही आता अजित दादा आपले हे बलराम दादा जरा चुकून नाव आलं. हो चुकून आलं. फार वांग्यात घोडं जायचं.
बलराम दादा जरा स्वभावाला कडक स्पष्ट माणूस, खरा माणूस. ते म्हटले मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन तुमच्याशी युद्ध, तुमच्या बरोबर युद्ध करतोय, तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. हे उचललं कमंडलून चाल तीर्थयात्रेला, तुमचं युद्ध घ्या तुम्ही करून. अहो मारुंजी कर पाहता काय, उचललं कमंडलू, निघून गेले तीर्थयात्रेला. विजय कोणाचा झाला? कोणाचा? अरे योग्य ठिकाणी गेलेला भक्त फक्त एवढं म्हणतोय देवा हारलं तरी चालेल, तू आम्हाला सोडू नको. या एका शब्दाच्या आधारावर सख्खा भाऊ तीर्थयात्रेला पाठवतो आणि विजय अर्जुनाचा करवतो, याला देव म्हणतात. दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र. कसा इलाज द्यायचा आणि कसं इंजेक्शन द्यायचं हे त्याच वैद्याला ठाऊक आहे. अरे भाऊ फोडतो का, घे तुला कसा दणका देतो, देव आहे तो. त्याला कळतो कोणत्या रोग्याला कसा प्रेमाचा द्यायचा, अहंकाराच्या बाधेचा द्यायचा, प्रेम बाधेचा द्यायचा, कोणत्या विकाराच्या बाधेचा उपचार द्यायचा, सगळं कळतं. महाराज नेमका त्याच्या उपचाराची पद्धत त्या वैद्याच्या कशी आहे. महाराज म्हटले आता ऐकलं ना उदाहरण, हेच प्रमाणात सांगायचं झालं तर तुकोबाऱ्या अभंगाचं दुसरं चरण बोलताय.
रोगा ईशा द्याव्यावल्ली मुळशी तालुका मावळ तालुका भजना करता मी मगाशी बोलता बोलता बोललो इतके तयारी गाण्यातली वाजवण्यातली करणारे तरुण सुद्धा कोण्या तालुक्यात पुणे जिल्ह्यात सापडत नाही. तुम्ही तरुणांचं प्रमाण पहा. मगाशी ते लिमनजी त्यांच्याकडे बसलो होतो तेव्हा चर्चा निघाली. आता मी जगतापांच्या घरी गेलो तिथं पकवाज दिसले. अनेक पोरं पकवाजाचा सराव करताय प्रॅक्टिस करताय गाणं शिकताय. वारकरी संप्रदायाची उत्तम वाटचाल आहे आणि खरोखर गरजेचं आहे. आता सध्या पुणे जिल्हा म्हटलं की पाहताना जरा दृष्टी बदलत चालली. या पुणे जिल्ह्याची वारकरी संप्रदायाची आचारसंहिता ठेवून आपल्याला टिकवायची असेल तर आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात करा. सध्या बेशिस्तासारखे लोक रस्त्यावर वागताना दिसत आहेत. जगात एवढी ट्रॅफिक नाही एवढी ट्रॅफिक पुण्यात आहे. जगात तुम्ही एखाद्याला म्हणा गाडी साईडला घ्या. अहो म्हातारा माणूस जरी गाडी चालवायला असलं तरी समोरच्याचा अपमान करायला मागं पुढं पाहत नाही. एवढी परिस्थिती. निदान घराच्या बाहेर निघाल्यावर आपल्या लेकरांना जगात कसं बोलायचं एवढं तरी शिकवा. पुण्य तुम्ही कमवाल सारं पाप घरामध्ये येऊन राहिलं. रोज चांगल्या चांगल्या लोकांचा अपमान करून आपली मुलं घरात येत असतील काय करता त्याला. दोन पैसे घरी कमी पण पोरग सदाचारी असू द्या. मोठ्या मोठ्यांची पोरं आहे पण त्यांना आनंद आहे सेवा केल्या जाते. विराट कोहलीचं मी रोज नाव घेतो सकाळ संध्याकाळ रोज. सेकंदाला कमाई आहे त्याची. प्रति सेकंद त्याचं बँकेचं डिटेल घ्यावं लागतं अकाउंट डिटेल घ्यावं लागतं. त्याच्या हातातली बॅट बघून टाळ्या वाजवतो देश. यात नवल काय पण लाज नाही वाटत इतक्या मोठ्या पोराला. तो ऑन टेलिव्हिजन सांगतो ऑन मीडिया सांगतो मी नॉनव्हेज खात नाही मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. अहो जगप्रसिद्ध क्रिकेटर आहे प्लेयर आहे पण वर्ल्ड कपची फायनल मॅच झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोला घेऊन प्रेमानंद महाराजांच्या भेटीला वृंदावनला जातो. इतकी नैतिकता आहे त्याच्याजवळ. सगळ्यांचे ताळमेळ आहे. सगळे बाप रोज आपल्या पोराशी संवाद साधता. पुणेकर तुम्हाला माझी हात जोडून प्रार्थना आहे काहीच करू नका पण अर्धा तास आपल्या मुलाशी संध्याकाळी गप्पा मारा. काय मारा त्या गप्पा मी सांगणार नाही पण घरातला संवाद संपू देऊ नका. संवादातून सगळं कळतं पोराच्या मनात काय चाललंय याचं वागणं काय. रोज अर्धा तास बापा बरोबर पोरग बोललंच पाहिजे. बसा सगळ्यांना घेऊन किती आनंद आहे. नाही ते येणाऱ्या काळात तुम्हाला मला प्रत्येकाला रडावं लागेल. है संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला पर संत ही का पुण्य है आज तक जगना ढला. ही साधू संतांची पुण्य आहे. त्या लहर की बरकामध्ये महाराजांनी म्हटलं का रे दुसऱ्याच्या धर्माला काय बोट टोचतो तुझं बघ काय चाललंय. ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े इस्लाम मस्जिद में पड़े गच्छामि शरणं बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. ऐ हिंदू ऐ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना. क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े ख्रिश्चन गिरजा घराकडे चालला तो इस्लाम मस्जिद में पडे. रोज नमाजाचं पठण करायला मुस्लिम धर्मीय मशिदीत जात आहे. 5 वर्षाचं पोरग टोपी घालून नमाज पठण करतय. लाज नाही वाटत त्याला आपल्या धर्माची आराधना करायची. अरे दलित बांधव रोज गौतम बुद्धांचं नाव घेता रोज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता पण असे लाखो हिंदू आहे. आवाज दिला महाराजांनी हा हिंदू तू तू पुणे जिल्ह्यात राहतो वाचतो का ज्ञानेश्वरी घेतो का हरिपाठ पाहिला कधी तुकोबरांचा गाथा उघडू नाही. आपलं लोकांना बोट टोचायची. आ हिंदू
मंदिरों की प्रार्थना क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना। लवकरात लवकर तुमच्या लेकरा बाळांना या वैद्याच्या दारात आणून बांधा. आता विशाल महाराज खोलेंचे शब्द ध्यानात ठेवा. एक दिवस हे वार तुमच्या घरात कोण्या रीतीने घुसणार मी रोज सांगतो सकाळ संध्याकाळ रोज वारच तसे. पृथ्वीमध्ये दादा दादा एक अद्भुत होईल. बहीण बहीण भावा दोघा जनाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या कन्या गर्भीन राहील. ऐकाया 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 कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा 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 सोडून घरोघर फिरतील नारी फिरतील नारी. ऐसा शकुन दादा शकुन दादा शकुन दादा शकुन दादा दादा ऐका निर्धार. दारोदार आले साधू संत तुमच्या माझ्या घ्या. पैशावर काय समाधान मानताय. संततीच कामाला आली नाही तर काय करता याला. कोणी कामाला येत नाही तुमच्या. सरकार बिरकार सत्ता बित्ता आमदार खासदार मंत्री संत्री उद्धाराला नाही कारणीभूत ठरते. कुटुंब व्यवस्था टिकवायला यांचं काय कामाला येणार नाही. धन ज्ञानोबाऱ्यांच चोरावं लागेल महाराज. धन तुकोबाऱ्यांच लुटावं लागेल तर परिवार नीट. कोणी येत आला आतापर्यंत आजवर आलं नाही. जसा गरिबी श्रीमंती हा प्रारब्धाचा विषय स्वतः ती परमेश्वराला घडी बदलावी लागते तसे मरता मरता मच्छिंद्र बाबांनी दिले तसे संस्कार भुचळे पट्टी पाटील परिवाराला दिले आकाशरावांकडे सुपूर्द केले. तसं मरता मरता जाता जाता तुमचं पोरं एकदा माळकरी करून जा पुणे जिल्ह्यात. बस स्वप्न पहा तेवढं काय मागता परमेश्वराला दुसरं. भलं होईल आपल्या आयुष्याचं सोनं होईल. कोणी येत नाही. किती स्वैराचार वाढला अनिती वाढली. पैशाच्या दिशेनं धावणारं राजकारण वाढलं. कमरेच्या खाली बोलणारं राजकारण वाढलं. व्यक्तिगत जीवनावर टीका टिप्पणी करणारं गुन्हे दाखल करणारं राजकारण राज्यात झालं. कोणाकडून अपेक्षा करताय तुम्ही. कोणी नाही. सगळ्या गप्पा आहे महाराज. सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. गरीब अधिक गरीब होत चालला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला. तुम्ही बारकाईनं विचार करा. धनत्रयोदशीला सोनं घेतात. अरे आम्हाला ऐकलं होतं टीव्हीला पाहिलं होतं. आमच्या मायला आमच्या बापानं कधी धनत्रयोदशीला शेतकऱ्याच्या बायकोला सोनं घ्यायला नेलं. मी विश्वासानं सांगतो महाराज नेलं नाही. आपल्यालाच बदलावं लागतं सगळं. करोडपतीची बायको सोनं घ्यायला दुकानात जाते सोनाराकडं. त्यावेळेला म्हणते मजुरी हवी तर जास्त घ्या पण दागिना अंगावर शोभून दिसला पाहिजे. पण शेतकऱ्याची बायको ज्या वेळेला सोनं घ्यायला जाते त्यावेळेला ती म्हणते सोनार दादा असा दागिना द्या की माझा नवरा हा दागिना
परत तुमच्याकडं मोडायला घेऊन येईल त्यावेळेला माझ्या नवऱ्याच्या पैशाचं नुकसान नको व्हायला हो. अंगावर दिसायला कसंही असलं तरी चालेल, पण नवऱ्याचं नुकसान करणारं सोनं देऊ नका. अशा इज्जतदार नारीला आपल्या सोबत आपण नांदायला आणलंय म्हणून आपलं बरं चाललंय, अजून तरी आपलं घर नीट आहे. ज्ञानोबा तुकोबा यांची विचारधारा घरात जिवंत आहे. तुम्ही काळ बघा पुढं कसं येतोय. कोणी वळून सुद्धा पाहणार नाही आपल्या पोरांकडे लेकरांकडे. अशी दयनीय अवस्था होईल. ज्ञानोबा तुकोबा यांच्या विरोधात आयुष्य जगणाऱ्याची माती नाही होणार. वाटोळ झाल्याशिवाय थांबणार नाही ते. आणि ज्या दिवशी सगळं संपतं त्या दिवशी हाताला काही राहत नाही. म्हणून महाराजांनी जागृती केली. बाबा रे, अरे यांना काय गरज होती तुला वैद्य सांगायची, पण तुला उपचाराची पद्धती सांगितली. ऐशा द्याव्या बोलली, कैशा द्याव्या बोलली. जीवनातली सगळी बाधा देवाजवळ उतरते. जाणे झाली बाधा ते जा जा, संत सांगताय त्या वाटेनं जा. संग संग संतांचा करिता बरवा. महाराज बोलतात गोड गोड, ऐका. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा. संग संतांचा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. उत्तम उत्तम पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. उगवा वासनाली गाळ, हे उगवा वासनाली गाळ. आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. कोणाकडे जाऊ नका, जा पंत तो सुपंते चालावा. मला बरोबर एकची वेळ दिली होती, अजून 10 मिनिट आपल्याकडे कायद्यानं शिल्लक आहे. बरोबर एकला आपण सेवेला विराम देऊ. महाराज म्हटलं या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्ही या योग्य वैद्यापर्यंत पोहोचाल. मग तिथं गेलात काही द्यावं लागत नाही त्याला. निधी रुकावेचो मोल, त्याला काही मोल नाही, फी नाही, काही नाही. काय घेईल? पाहे बोल प्रीतीचे, तो प्रीतीचं बोलणं घेतो. त्या वैद्याकडून आपल्याला प्रीतीच्या बोलण्याच्या मोबदल्यात असं काही मिळतं की आयुष्यभराची जीवनभराची चिंता, जीवनभराचं दुःख. तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची, झालेलं दुःख, झालेली यातना सगळी संपवता येईल का? तो दयाळूच आहे. देणं हा त्याचा स्वभाव आहे. तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची, रोगा ऐशा द्याव्या वल्ली. जाणे झाली बाधा ते विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, बोला. हरे विठोबा रखुमाई.
पंढरीराव अंतर्भाव तो जाणे रोगाईशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधा ते ती बाधा निवृत्त व्हावी असं वाटत असेल तर दयाळू वैद्याकडे जा तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची रोगाईशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधा ते. या बुचडे पाटील परिवाराने खरोखर एक देखणा उत्सव वडिलांच्या प्रित्यर्थ आयोजित केला आणि तुम्ही सगळ्यांनी त्या उत्सवाला साथ दिली. मोठ्या संख्येनं राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातली सगळी मान्यवर कीर्तनालय सगळ्यांच्या चरणी वंदन आहे. 12 वर्ष वडिलांची वाचा होऊन न बोलता येणाऱ्या बापाला अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने वयाच्या 67-68 वर्षापर्यंत सांभाळणारा हा आकाश नावाचा तरुण मुलगा आपल्याला सगळ्यांच्या अंतःकरणात 100% घर केलेलं आहे की इतकी चांगल्या आईवडिलांची सेवा या पोराने केली. वास्तविक राजकीय वाटचाल आहे. अगाऊ सदस्य होते, सरपंच होते, आता ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्या परिवारात सन्माननीय संचालक आहेत. वडिलांपासून आजोबांपासून आणलेली सेवेची परंपरा आकाशरावांनी रुजू ठेवली, सातत्यानं टिकून ठेवली. खरोखर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद या बुचडे पाटील परिवाराच्या पाठीशी असू देत, आकाशरावांच्या पाठीशी असू देत. अशीच पारमार्थिक सेवा, आध्यात्मिक सेवा, श्री ज्ञानोबाराय तुकोबर यांची सेवा त्यांच्या हातून सदैव घडो ही सदिच्छा शुभकामना. भंडारा डोंगराची सगळी समितीची मंडळी कार्यक्रमाला आली आहे. मी त्यांनाही मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. तर आकाशराव सांगून गेले महाराज तेवढा पिंगळा म्हणा. आता तो म्हणता म्हणता माझा फार मुंगळा झाला. तो पिंगळा काय माझा नाच सोडना बा. ते हरकत नाही, तुम्हाला सगळ्यांना ऐकावं वाटतं. मला कोणीतरी क्लिप पाठवली, आमचे पुरुषोत्तम बाबांनी, मोरे बाबांनी आशीर्वाद दिला. एका कीर्तनात कुठंतरी बोलले, मी मंदिरात कीर्तन केलं तुकोबारांचे आणि सगळी मंडळी आशीर्वाद द्यायला काय मजा असतात. ते जण तुकोबारांचं नातं फार अतूट आहे. अगदी आम्ही आमचं संस्थान म्हणून तुकोबारांकडे पाहतो. जोपर्यंत जो एखाद्या वेळी मीटिंगला, एखाद्या कोणत्या शासकीय समारंभाला आमचे आरणे महाराज म्हणता, बाळा आपण उपस्थित नसलो, तुकोबारांनी जर निर्णय घेतला आपल्या मागं तर तो निर्णय आपला आहे. तुकोबारांनी सांगावा आणि आपण त्या निर्णयाला पाठीमागं उभं राहावं. अशी ही सगळी मंडळी आहे. आसाराम महाराजांच्या कीर्तनात मी टाळाची सेवा केली. मला आठवतं महाराजांनी सफरचंदाची पेटी आणली होती मुक्ताबाईला. सगळे लेकरं अगदी 99 पासून मुक्ताबाईची सेवा करत असताना या सगळ्याच महात्म्यांशी, अगदी वारकरी संप्रदायाची उपासना करणाऱ्या सगळ्यांशी जवळून संबंध आला. पण वारकरी संप्रदायात कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी बसावं, कोणीतरी ऐकावं, असा प्रघात आहे, पद्धत आहे. ही सगळी मान्यवर या बुचडे पाटील परिवारावर प्रेम म्हणून इथं उपस्थित झाली. हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत. इथं कोणाला वेळ भेटतो. तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं आलात. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं कीर्तनाला आहेत. मी सगळ्यांना वंदन करतो. तेवढी तुम्हाला पिंगळा ऐकायची इच्छा आहे, पिंगळा म्हणतो. संतांचं ऐकत ऐकत आपलं भलं होईल. जर संतांचं ऐकत नसाल तर आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. म्हणून सगळ्यांनी परिणाम न भोगता संतांचा ऐका. पण परिणाम काय असेल? अरे बाबा यार, या मजुरांनो, या सावकारांनो, या जमीनदारांनो, या राजकारणांनो, या सगळे या. जर इकडे आला नाही तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल
बोली बोलतो ते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो ते का पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादाला ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा अवगा 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 दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे चेतला तुम्ही चेतला त्रिवाळा जागायो चेतला तुम्ही चेतला त्रिवाळा जागायो करुणी उचित करुणी उचित प्रेमगाली हृदयात दान मागायाच आलो दान मागायाच जळजळीत सोना सळा दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर आवारी सावध होली भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका ए डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हाथ 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 सब एक साथ पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो पिंगळा महाद्वारी बोली बोलो सगळ्यांना धन्यवाद. हे सगळं घरी रोज आहे का? ताण घेऊ नका. कोणाकोणाचा ताण घेता? इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे, ध्यानात ठेवा. आम्हाला घोडे लावता लोक, तर तुमचं काय घेऊन बसले तुम्ही? मजेत राहा, हॅप्पी राहा, आनंदात राहा. महिला मंडळी रोज आपला दरवाजा बंद करायचा, नाचायचं.
फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं बघा घरातले. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. पण नाचणं आणि गाणं या दोन्ही क्रिया माझ्या पांडुरंगा करता असले पाहिजे हे मात्र विसरू नका. गाये नाचे उडे आपुली आचंदी गावो नाचो विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाही तिकडे सर्व मय गोविंद. आदरणीय ओंकारजी महाराज जगताप, कैलासजी महाराज पवार. सरकार कोणाचंही असो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही, म्हणून पवाराला आम्ही इथं बोलवून घेतलं. हरिभक्तपर्यंत राधाकृष्ण गरुड गुरुजी बाबा, 2 महाराष्ट्रातले गोड मृदंग वादक आदरणीय भरत ज्यांना पठाडे आणि आदरणीय ओंकारजी महाराज कागदे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही वादकांकरता. गोड हार्मोनियम वादक आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले या बुचडे पाटील परिवारावर. बुचडे पाटील हे आळणं मी ऐकलं होतं, पण कीर्तनात ऐकलं नव्हतं. ते बैलगाड्यामध्ये कुठं तरी ऐकलं होतं. पण मानलं पाहिजे या बुचडे पाटलाला की या बुचडे पाटलानं बुचडे पाटलाची कीर्तनाची आणि अध्यात्माची काय ताकद आहे या मारून जिल्ह्याने पुणे जिल्ह्याला दाखवून दिली. आनंद वाटला मला. एक परवा आता एक 10 मिनिटापूर्वी मला मुरलीधरांना मोहळणकडं मला कार्यक्रमाला जायचं आहे म्हणे. मी तिकडं चाललो, पण मला त्या दगडे पाटलांनी केला तसा उत्सव करायचा माझ्या वडिलांचा. काय पुणे जिल्ह्यात लोक आहेत, काय कोणाच्या मनात येईल सांगता येत नाही. 12वं माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे आणि 3रं पुण्यस्मरण. मनात रुखरुख होती. आजी वारली, चुलते वारले, वडिलांचा 16 राहिला. होतो का नाही, काय व्यवस्था केली. मंडप सुंदर, सिस्टीम सुंदर. अहो हे संगमनेरून सिस्टीम बोलवली. सध्या मी परिसरात खूप कार्यक्रम केले. आपल्या ताथवड्याला अक्षय महाराज ताथवडच नाही ते आपण गेलो, ताथवड्याला आलो. त्याच्या आधी भरपूर आमदार साहेबांच्या मला याही वर्षी 2 जानेवारीला मी आता त्या विठ्ठल परिवाराच्या उत्सवात आहे. खूप कीर्तन केली. पासाने पुसाने महाराजांचं गाव. पण अत्यंत आनंद वाटला. सकाळच्या कीर्तनात इतकं प्रसन्न वातावरण बुचडे पाटील परिवाराने चांगलं निर्माण केलं. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात. तुम्हा सगळ्या साधकांच्या चरणी प्रणाम आहे. चाहूल लागली ज्ञानोबांच्या वारीची. आता देव सुद्धा निघाले. आपण सुद्धा आता सगळ्या आळंदीला भेटणार आहोत. संतांची वारी आहे. प्रत्यक्ष परमात्मा वारीला ज्ञानोबांच्या येणार, समाधी सोहळ्याला येणार आहे. आपण सगळ्यांनी आळंदीला संतांच्या वारीला यावं. तद्वत 2 मिनिटाची विनंती करतो. श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर, ज्या पड परंपरेची वक्तेबाबांनी सेवा केली, आपण एकदा वर्षातून मुक्ताईनगरची वारी करत जा. करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं दगडी काम उभं राहिलेलं आहे. येणाऱ्या काळात लवकरात लवकर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आपण सोन्याचा कळस मुक्ताबाईच्या मंदिराला विराजमान करतोय. आपल्या सगळ्यांनी आई साहेबांकडे यावं. नियमित या, वर्षातून एकदा या. एखादी वारी तुकोबारांची राहिली राहू द्या, एखादी ज्ञानोबारांची राहिली राहू द्या. कारण मुक्ताबाईला गेल्यानंतर जेवढा आनंद ज्ञानोबारांना होईल, जेवढा आनंद तुकोबारांना होईल, तेवढा कोणालाही होणार नाही. महाराज या 3 भावंडांची लाडकी बहीण निवृत्तीनाथांची, ज्ञानोबारांची, सोपान काकाची लाडकी बहीण तिकडं मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर आहे, सीमावर्ती भागात आहे, सीमावर्ती तालुका आहे. पूर्वीचा सुंदरग्राम, महतनगर, आदिलाबाद, नंतर येदलाबाद आणि येदलाबाद नंतर आता 27 वर्षाचा प्रवास नामांतरणाचा मुक्ताईनगर असा त्या शहराचा प्रवास आहे. आपण मुक्ताबाईकडे यावं अशी विनंती तुम्हा सगळ्यांना करतो. 4 पावलं जर माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई करता तुम्ही घालायची नीतिमत्ता ठेवली तर संकट काळामध्ये ती मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्या माझ्या मदतीला धावून येईल. इतकं कृपेनं भरलेलं दैवत आहे. सारस्वतामध्ये मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ज्या माईनं आपल्या पदरात घातला त्या आईचं नाव मुक्ताबाई आहे. त्या मुक्ताबाईला विसरू नका एवढी विनंती तुम्हा सगळ्यांना करतो. माझ्या बहिणा विराम देतो. मना मोठ्याने मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई म्हणा म्हणा मुक्ताबाई 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 श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई ब्रह्मचित कला मुक्ताबाई ब्रह्मचित कला मुक्ताबाई आद्यत्रय जननी मुक्ताबाई आद्यत्रय जननी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई श्री ज्ञानेश भगनी मुक्ताबाई ज्ञानेश भगनी मुक्ताबाई माऊली दासा ठाव द्यावा पाय
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला 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 तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोलिलेले पुरे वेडी वाकोडे हॅलो हॅलो तुका